नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा एक उपक्रम आहे. आपण म्हणतो तोंडाचं युद्ध म्हणजे बोलता बोलता दुसऱ्या माणसाला वाईट बोलणं. त्याचप्रमाणे दुसरं युद्ध जे मैदानावर खेळलं जातं ते युद्ध. आणि आता हे टॅरिफ वॉर सुरू झालंय. ट्रम्प हे एक प्रकारे ग्रहण लागलंय म्हणायचं का? हे टॅरिफचं ग्रहण ट्रम्पनी लावलंय का? आता हे खग्रास ग्रहण आहे की खंडग्रास ग्रहण आहे हे बघायची वेळ आलेली आहे. पण त्यांना असं वाटत होतं की मी टॅरिफ लावल्यानंतर बाकीचे देश माझ्याबरोबर काही चर्चा करायला येतील आणि त्यातून आपण अमेरिकेला फायदेशीर असा मार्ग शोधू. ज्या वेळेला विरुद्ध पार्टीच्या लोकांना, विरुद्ध पार्टीला आपण कमजोर आहेत असं गृहीत धरून पुढे जात असतो ना, तेव्हा आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो असं ट्रम्पच्या आता एकंदरीत लक्षात आलं असेल. म्हणजे अमेरिकन इकॉनॉमी पूर्वी इतकी मजबूत राहिलेली नाही आणि बाकीचे देश जे कमजोर होते ते तेवढ्या प्रमाणात कमजोर राहिलेले नाहीत असं दिसतं. आणि त्याचप्रमाणे आपण म्हणतो ना की एकीचं बळ मिळतं फळ, तसं बाकीच्या देशांनी आता ठरवलं आहे की मुंडी खाली घालून अमेरिकेबरोबर झुकण्यापेक्षा आपणही उपाय काढू त्याच्यावर. तर चीनने जे टॅरिफ लावले 34%, त्यामुळे प्रकरण आता चिघळलं आहे. टिकटॉकचं डील जे आहे ती होण्याची शक्यता मावळली आहे. 75 दिवस आणखीन पुढं हे टिकटॉकचं डील ढकललं गेलं आहे. सगळे ब्रोकर्स, रेटिंग एजन्सीनी या मार्केटचं वर्णन केलं आहे की बुल मार्केट इज डेड. तैवानचं मार्केट 10% पडलंय, चीनचं मार्केट 5.8% पडलंय. 7 रेअर अर्थ मिनरलवर बंदी घालण्यात आली आहे. आता जर गिफ्ट निफ्टी बघितला तर तो 800 पॉईंट डाऊन आहे. त्या हिशोबाने तिप्पट म्हणजे 2400 पॉईंट सेन्सेक्स डाऊन होईल. तर तसंच जर मार्केट घसरत राहिलं तर मार्केट सर्किट जे लागतं ते सुद्धा लागण्याची शक्यता बोलली जाते. फॉरेन इन्व्हेस्टर्सची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची दोघांचीही विक्रीच आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची 3484 कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 1720 कोटीची विक्री आहे. क्रूडच्या दृष्टीने मात्र भारताला खूप चांगला फायदा होईल. क्रूड 64च्याही खाली आलाय. मी सकाळी जेव्हा TV लावला तेव्हा 64 होतं, त्यानंतर मी 63-80च्या जवळपासही क्रूड पाहिलाय. बॉन्ड यील्ड ही 4च्या खाली आलाय, 3.91 झालाय आणि डॉलर इंडेक्स 102.82. या सगळ्या तडाख्यामध्ये सोन्याचा भावही कमी होतोय, चांदीही कमी होतीये. सगळे मेटलचे दर हे कमी होतात. टाटा मोटर्सनी अमेरिकेला जी गाड्यांची शिपमेंट करतात JLRची ती थांबवली आहे. कारण या टॅरिफच्या संबंधात काय उपाययोजना करायची त्याचा विचार चालू आहे. ITCने ॲपल फूड्समधला 2.60 लाख शेअर्स 131 कोटीला घेतले. त्यामुळे कंपनीचा स्टेक आता 43.75% एवढा झाला. येस बँकेच्या 2 सिनियर लेवलच्या अधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. फेडरल बँकेच्या शालिनी वॉरियर यांनी राजीनामा दिला. ॲस्ट्राझेनेका
ॲस्ट्राझेनेकाला सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल असोसिएशन यांनी ऑसिमेरटिनिब ही टॅबलेट भारतात आयात करायची आणि विक्री करायची याला परवानगी दिली आहे. पूर्वांकाराचा जो आर्म आहे त्यांनी 118 कोटीसाठी त्यांना LOI मिळाले. गोदरेज प्रॉपर्टी वर्सोव्याला रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करतायत. या प्रोजेक्टमधून 1350 कोटीचा रेव्हेन्यू त्यांना अपेक्षित आहे. 7 एप्रिलला मॉनिटरी कमिटी मीटिंग असेल आणि 9 एप्रिलला RBI रेटच्या संबंधात काय निर्णय घेईल तो 9 एप्रिलला समजेल. त्यामुळे या आठवड्यामध्ये बँकांच्या शेअरकडे लक्ष दिलं पाहिजे. राणे होल्डिंग हिच्या आर्मनी 3995 एकर जमीन 50.50 कोटीला ईस्टर्निया IT हिला विकली. ही जमीन तामिळनाडूमधली आहे. लार्सन अँड टुब्रो यांच्या लार्सन अँड टुब्रो एनर्जी ग्रीन टेक यांनी एलांटी ग्रीन एनर्जी काढला असा नवीन आर्म इनकॉर्पोरेट केला. एन्ड्युअरन्स यांना महाराष्ट्र सरकारकडून 606 कोटी एवढा इन्सेंटिव्ह मिळेल. इंडसइंड बँकेचे YOY डेटा ठीक आहे, पण क्वार्टर ऑन क्वार्टर ॲडव्हान्सेस डिपॉझिट्स दोन्ही कमी झाले. YOY बेसिसवर ॲडव्हान्सेस 1.4% वाढले, डिपॉझिट 6.8% वाढली, पण कासा रेशो मात्र कमी झाला. TVS मोटर साऊथ ईस्ट एशियन मार्केटमध्ये विस्तार करण्यासाठी आयॉन मोबिलिटीचे ॲसेट्स ते इंटिग्रेट करणार आहेत. कल्याण ज्वेलर्स यांना उत्पन्न यांचं 37% वाढलं. त्यांनी नवीन स्टोअर पण उघडली आणि या रेव्हेन्यूमध्ये मिडल ईस्टचा वाटा 12% आहे असं त्यांनी सांगितलं मॅनेजमेंटने. कुठले शेअर मंदीत राहतील, कुठले तेजीत राहतील याची नेहमीप्रमाणे लिस्ट देते आहे, पण मार्केट पाहायला पाहिजे. ज्यांना घाबरून जायची गरज नाही आहे याच्यात आपल्याला वाट अशी शोधायची आहे की जे डोमेस्टिक मार्केटवर कंपन्या व्यवहार करतात, ज्यांचा अमेरिकेशी फारसा व्यवहार नाही, अशा कंपन्या आपल्याला शोधायच्या आहेत की ज्यांना टॅरिफचा संबंधच येणार नाही. तर त्या कंपन्या शोधायच्या आहेत आणि ज्या कंपन्या क्रूडवर अवलंबून आहेत, कारण क्रूडचा भाव खाली जातोय, तर अशी एक वाट आपल्याला शोधता येईल. आणि इंडियन मार्केट जवळजवळ 50% क्रूडवर अवलंबून आहे आणि क्रूडचा भाव कमी होतोय. त्यामुळे भारताला नुकसान होण्याच्या ऐवजी फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. तर तेजीमध्ये अपोलो हॉस्पिटलचे शेअर शुक्रवारी सुद्धा तेजीत होते. हॉस्पिटलच्या शेअरला कुठलाही टॅरिफ वगैरे लावलेला नाही आहे. त्यामुळे अपोलो हॉस्पिटल, इमामी आणि FMCG कंपन्यासुद्धा आपल्याला पाहता येतात. इमामी, IOCHPCL, अंबर, वाडीलाल इंडस्ट्री, फोर्स मोटर, एशियन पेंट हे सगळे मी तेजीतले देते आहे. तेजीमध्ये कुठले शेअर राहू शकतात. म्हणजे अपोलो हॉस्पिटल, इमामी, IOCHPCL, अंबर, वाडीलाल इंडस्ट्री, म्हणजे अजून दूध, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक या कशावरही टॅरिफ लागलेलं नाही आहे.
फोर्स मोटर, एशियन पेंट, टॉरेंट फार्मा. टॉरेंट फार्माचा शेअर फार्मा पडत असतानाही शुक्रवारी तेजीत होता, कारण US वाटा केवळ त्यांच्या रेव्हेन्यूमध्ये 0.9% एवढा आहे आणि त्यांचा डोमेस्टिक बिझनेसच जास्त आहे. त्यामुळे टॉरेंट फार्माचा शेअर तेजीत होता. बजाज हाऊसिंग फायनान्सचे अपडेट्स चांगले आले. मॅरिको, ट्रेंटनी वेस्ट साईडची 13 उघडली आहेत स्टोर आणि झुडिओची 132 स्टोर उघडली आहेत. TVS मोटर, इंडिगो, PNB हाऊसिंग आणि नायका. तर मंदीमध्ये सगळे IT सेक्टर मंदीमध्ये आहेच. त्याचबरोबर आरती इंडस्ट्री, TCS, बाळकृष्ण, टाटा स्टील, जिंदाल स्टेनलेस, इन्फोसिस, सायंट, विप्रो, डाबर, ग्रॅन्युअल्स, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, ONGC, ऑइल इंडिया, इन्फो एज, माझगाव डॉक्स, भारत फोर्ज, KPIT, सोना BLW, सन फार्मा. पण यामध्ये शुक्रवारी आपण बघितलं होतं की पिडिलाइट, एशियन पेंट असे पेंटचे शेअर तेजीत होते. क्रूड कमी झाल्यामुळे इंडिगोचा शेअर तेजीत होता. म्हणजे अगदीच काय भारताच्या दृष्टीने बघायचं झालं तर पूर्णपणे निराशा आहे असं काही दिसत नाही. तर आपण काय बघायचं, याच्यातून काय शोधायचं हे आपल्याला पाहायला हवं. आणि ज्यांना धैर्य नाही त्यांनी मात्र मार्केटपासून दूर होऊ नका. अशा वेळेला कसा बदल होतो, काय होतं हे शिकण्यासारखं असतं. त्यामुळे रोज अर्धा तास तरी घालवून मार्केटमध्ये काय चाललं आहे याचा एक अंदाज घेण्याचा प्रयत्न करा. नाहीतर काही दिवसानंतर काहीही समजेन असं होतं. म्हणून हे मी सांगते. पण ही गोष्ट जाईल. संकट हे काही कायमचं नसतं. संकटातून मार्ग निघतोच. ग्रहण नाहीसं होतं आणि आपण म्हणतो सुटे गिरण द्या दान, तसं हे आलेलं ग्रहण निघून जाईल. पुन्हा अंधार नाहीसा होईल आणि उजेड पडेल. पण कसं पूर्ण काळकुट्ट आकाश झाल्याशिवाय पाऊस पडायला सुरुवात होत नाही. तसं आपल्याला थोडीशी वाट बघायला लागेल आणि मग नक्की पाऊस पडेल. आपण आशादायी राहूया आणि चांगल्या मार्केटची अपेक्षा करूया. म्हणजे ज्या मार्केटमधून सगळ्यांना उत्पन्न मिळेल अशा मार्केटची आपण अपेक्षा करूया. नमस्ते.